खर तर काही लोक बेजबाबदार पद्धतीने वागतात, काही लोक जाणीवपूर्वक एक चुकीचं झालं पाहिजे, एखाद्याचं वाटोळं झालं पाहिजे, एखाद्याला काही मिळूच नये अशा पद्धतीने वागतात, जगतात. काही लोक सोयीनं एखाद्याला बदनाम करण्यासाठीच त्या ठिकाणी काम करतात, तर काही लोक फक्त दुसऱ्याचं लुटण्यासाठीच प्रयत्न करतात. खरं तर ही सगळी माणसं स्वार्थी म्हणावी, कपटी म्हणावी, का वैफल्यग्रस्त म्हणावी, ही माणसं कुठं भेटतील? मला असं वाटतं समाजामध्ये, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या गावात शहरात जिथं कुठं राहतो, ही वाईट आणि विकृत वृत्तीची माणसं, काही कुचक्या सडक्या आणि घाणेरड्या मनाची माणसं हे समाजात आपल्या आसपास हे फिरत असतात किंवा असतात सुद्धा. बघा, तुम्ही जर काही लहान मुलांच्या अत्याचाराचे, महिला अत्याचाराच्या जर घटना पाहिल्या, तर एकूण घटनेच्या 80-85% घटना महिलांना, त्या मुलींना धोका हा जवळच्या लोकांपासून होतो. तसं एखाद्याविषयी सूड भावनेनं, एखाद्याविषयी कपटी भावनेनं, एखाद्याविषयी हिंसक भावनेनं जी कटकारस्थान करतात, ते फारचे लांबचे नसतात. म्हणजे शत्रू शोधायला लांब जायची गरज नाही, शत्रू आपल्या आसपासच असतात. आपल्याशी गोड बोलतील, आपल्याशी हसून खेळून राहतील, आपल्या ताटात सुद्धा जेवतील, आपल्या सुखदुःखात सहभागी होतील, पण घात बरोबर आपला योग्य वेळीच करतील. अशी माणसं प्रचंड डेंजर आहेत. म्हणजे पूर्वी म्हणायचे की काही माणसं अशी असतात, भूतापेक्षा सुद्धा डेंजर असतात, ती फार भारी असतात. तसं ही विकृत माणसं, चांगली हजारो माणसं असू द्या, एक विकृत माणूस अख्ख्या सगळ्या लोकांचा सत्यानाश करू शकतो. म्हणजे एक आंबा घ्या, तो जर तुमच्या सगळ्या आंब्याच्या त्या ढिगाऱ्यामध्ये टाकला, तर तो इतरांना सुद्धा नाचवतो. कांद्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे समाजाची रचना सुद्धा तशीच झालेली आहे. याच्यावर आम्ही शोध आणि बोध घेणार आहोत की नाही? कारण झालंय असं, अंधभक्तांचा बाजार झालाय जो सगळ्या पक्षांमध्ये आहे, मुरदाड लोकांचा सुकाळ झालाय सगळीकडे आहे. समाजामध्ये खास करून पक्ष घाला मातीत, तिकडे जाऊ द्या, परंतु काही विकृत आणि घाणेरड्या मानसिकतेची लोक हे आई वडिलांनी जन्माला घालून, म्हणजे काही अंधभक्त असतात, ती फक्तच समाजाचा सत्यानाश करायला जन्मालेले असतात. ते आपल्या आई वडिलांना आईबाप म्हणायलाच तयार नसतात, ते दुसऱ्यालाच आपले आईबाप म्हणण्यापर्यंत त्यांची मानसिकता गेलेली असते. ती माणसं फार घातकी असतात बरं का. आणि या घातकी लोकांचा प्रवास हा फक्त विध्वंस, नुकसान किंवा फक्त वाईट झालेलं यांना पाहवतं किंवा यांच्या मनात असतं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आता या लोकांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे ते तुमच्या समाजात आसपास, किंवा सुरुवात आपल्यापासून पण करा. एखाद्याने चांगलं काही करत असेल तर आपल्याला कधीच सहन होत नाही. तुम्ही जर कधी, म्हणजे एखादा, समजा मी चांगलं एखादी भूमिका मांडतोय, तर काही म्हणजे असंस्कारक्षम लोक लगेच तिथं असतातच. तसं चांगली माणसं जन्माला येतात, पण ती त्या विचाराने काम करतात किंवा समाजासाठी झटतातच असं नाही. पण काही वाईट वृत्तीची माणसं हे सतत लोकांमध्ये राहून सुद्धा विकृती निर्माण करतात. ही माणसं फार भयानक आहेत. या लोकांना कसं शोधावं हा संशोधनाचा विषय झालाय, आणि इथंच या चर्चेचं मूळ आहे. मला एवढंच म्हणायचंय, कितीही परिस्थिती बदलली, कितीही प्रगती झाली, किंवा कितीही लोक आता चंद्रावर, काय मंगळावर, सगळीकडे जाऊन पोहोचले, तरी घाणेरडी मानसिकता आणि घाणेरड्या वृत्तीची लोक तुमच्या माझ्या समाजातून कधीच जाणार नाहीत. कारण त्यांचा जन्मच त्या गोष्टीसाठी झालेला असावा असं म्हणायला हरकत नाही. झालंय काय की एखादा चांगला करत असेल त्याला वाईट म्हणायचं, एखादा वाईट करत असेल आणि एखादा वाईटच असेल त्याला फार चांगलं म्हणायचं. पण जो चांगलं करतोय त्याला वाईट ठरवण्याचं कारण असं की त्याच्याविषयी जाळव वृत्ती मनात असते. आणि एखादा वाईट
वाईटच करणार असतो, पण तो आपला नेता आहे म्हणून त्याला डोक्यावर घेणारी वृत्ती असो. कारण वाईट लोकांचं सुद्धा समर्थन करणारा समाज या पृथ्वी तलावर आहे आणि ही लोक फार डेंजर आहेत असं म्हणलं तर वावगं होणार नाही. म्हणून बांधवांनो, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्याशिवाय प्रगतीचा नारळ फुटणारच नाही. चांगल्या लोकांच्या सहवासातून चांगले विचार ठेवल्याशिवाय, चांगल्या विचारांची संगत केल्याशिवाय, चांगले विचार वाचणं, पाहणं, ग्रहण करणं हे केल्याशिवाय नवनिर्मिती होणार नाही. कारण प्रबोधनाच्या माध्यमातूनच समाज घडू शकतो. विकृतीच्या माध्यमातून समाजाचा सत्यानाश होऊ शकतो. आज आपल्याला समाज जागृत करणारे किंवा महाराष्ट्राचं प्रबोधन करणारे, आपल्या लोकांचं प्रबोधन करणारे व्हायचंय की समाजाचा सत्यानाश झाला पाहिजे, यासाठी समाजाला मातीत घालणारे व्हायचंय, हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. कारण आपलेच जर आपला घात करणार असतील, आपलेच जर आपल्या पाठीत खंजीर खुपसणारे जर जवळ असतील, तर आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही. हेच शत्रू इतके भयानक आहेत, यांच्यातूनच सत्यानाश होणार असेल तर दुसऱ्या शत्रूची गरज काय? असा समाज सध्या तयार झालाय आणि तयार करण्याची सध्या फॅक्टरी सुरू आहे. हे फार भयानक आहे. याच्यावर आपण विचार करणार आहोत की नाही? आम्ही आमच्याच माणसाला कधी जातीच्या, कधी धर्माच्या, कधी पंथाच्या, कधी वरचा का खालचा, श्रेष्ठ का कनिष्ठ, याच्यामध्येच विभागायला लागलोय आणि तिथंच आमचा घात झालाय असं म्हणावं लागेल. आज आम्ही ठामपणे हे सगळ्या गोष्टी म्हणतोय, कारण आम्हाला आमच्या नजरेने हे सगळं दिसतंय, हे आम्ही मान्य करतोय, हे आम्ही पाहतोय, परंतु आमच्या लक्षात येत नाही त्या समाजाला आम्ही आता कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. मी का हे सगळं बोललो? कारण आज खरं तर काही लोकांवर नैतिक जबाबदारी या गोष्टीसाठी आली, खरं तर भविष्यात येईल सुद्धा. प्रत्येक जण आपलं स्वतःच बघतोय, बघणार आहे, बघितलंही पाहिजे. स्वतःचा, कुटुंबाचा, मुलाबाळांचा किंवा आपल्या परिवाराचा विचार करावा, सकारात्मक गोष्ट आहे, काहीच अडचण नाही. पण आम्ही समाजाचे सुद्धा घटक आहोत, हे कधी बघणार आहोत? माझा बाल्यान माझी बालीन 10 बाय 10ची खोली, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही जोपर्यंत सुखात आहे तोपर्यंत, तुम्ही अडचणीत आल्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्याचं एक तर नुकसान झालेलं आवडेल किंवा आपल्यावर जे संकट आलंय ते दुसऱ्यावर येऊ नये इथपर्यंतची मानसिकता सध्या तपासणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून एखाद्याला मदत करून किंवा एखाद्याच्या संकटात उभं राहून जसं काहीतरी चांगलं करण्याची सकारात्मकता असते, तसंच एखाद्याला किंवा या समाज व्यवस्थेमध्ये कुणाचंही वाईट झालं नाही पाहिजे अशा वृत्तीची माणसं, समाज आणि तशी पिढी घडणं गरजेचं आहे. आज ती गरज आहे. अन्यथा या सगळ्या व्यवस्थेमध्ये नुकसान हे ठरवून काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही लोक फक्त लांब बसून ते बघून तमाशा त्या ठिकाणी जागवला पाहिजे, दिसला पाहिजे आणि याच्यातून पिढ्यान पिढ्या बर्बाद होत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे मला या माध्यमातून सांगायचं.